आणि कृष्णा आहेत स्ट्रायकर एंड वरती आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती विकी आणि पहिलाच बॉल वरती 4 धावा आल्यात. पुढचा बॉल थोडासा पाठी ठेवला यावेळेस आणि त्याच दरम्यान एक धाव मात्र लेग बाईसच्या स्वरूपामध्ये कंप्लीट झाली. शरीरावरती चेंडू आदळला गेला आणि एक सिंगल तिकडे कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतात टोटल 5 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती पहिलं चालू आहे. जे P1चं षटक आपण पॉवर प्लेचं पाहतो आणि फील्ड सेटअप पॉवर प्लेची पाहिली तर मिड विकेट आणि लॉंग ऑफ तैनात केला गेलाय. ऑप्शनच्या बाहेर फुलर लेनचा चेंडू हाताळलेला पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर आणखी एक सिंगल पाहायला मिळेल. जय बजरंग गोरसई बी संघ आपण कुठेही जाऊ नका, आपण थांबायचं आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, ओव्हरपेज चेंडू होता आणि त्याच्यावरती देखील एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं धावा 6. हो, हवेमध्ये चेंडू आहे. आता गोलंदाज स्वतः तिकडे पोहोचतील आणि एक दर्जेदार झेल टिपली जाईल. पहिला विकेट मिळतोय. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. इथून विकेट पडताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक पहिला बसताना मैदानाच्या बाहेर परतले गेलेत. कृष्णा ज्याने सुरुवात चांगली मिळवून दिलेली, स्टार्ट खूप चांगला केला होता. चौकाराने सुरुवात केलेली, त्यानंतर लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक सिंगल आली, मग आणखी एक सिंगल पळून काढली गेली, मग त्यानंतर विकेट पाहायला मिळाला. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत सोहेलने चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकामधली, ते म्हणजेच टोटल 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करताना टीम कांबा स्पोर्ट्स कांबे संघ आणि 6 धावांवरती आहे सध्याची परिस्थिती. एक विकेट गमावताना सुचल आलेत नवीन बॅटर क्रमांक 3 वर. अंडर 24च्या मॅच सापडल्याला पाहायला मिळतात. 24 वर्षाच्या आतील सर्व खेळाडू. 2 धावांची पेनल्टी असेल कारण की टी शर्ट जो आहे तो स्पोर्ट्स टी शर्ट नाही आहे आणि कालच्या दिवसामध्ये बघा आपण अशा प्रकारची पेनल्टी दिलेली होती. पडगे संघालाच आपण कालच्या दिवसामध्ये पेनल्टी दिली होती. मॅचकडे वळतोय आपण. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळायचा प्रयत्न केला, फार उंचीवरती. क्षेत्ररक्षक तिकडे जज करतील आणि त्यानंतर कॅच स्टॉप सोडली गेली झेल. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक फार क्विकली पोहोचले चेंडू पर्यंत आणि त्यानंतर झेल ड्रॉप केली गेली आणि 2 धावा तिकडे. एक सिंगल घेतली आहे तिकडे आणि एका सिंगलच्या मदतीनं 7 धावा फळकावरती जोडला गेला. 2 धावा पेनल्टीच्या दिल्या गेल्या, त्या देखील आपण जसं षटक कंप्लीट होईल तसं ऍड करणार आहोत. सो टोटल धावा किती असतील त्या कळूयात. शेवटचा चेंडू असेल, फुल टॉस होता आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू एका टप्प्याअखेरीस निघून जातोय चौकाराकरिता आणि 4 धावेच्या मदतीनं धावा फळकावरती. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करताना आपण कांबे स्पोर्ट्स कांबे संघाला पाहतोय. धावा फळकावरती 11 आहेत आणि 2 पेनल्टीच्या ऍड करून धावा फळकावरती टोटल एक विकेट गमावताना 13. वळूयात आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे. सापगाव येथून आपल्यामध्ये पाहुणे उपस्थित झालेले आहेत. आदरणीय वैभवजी अंदाडे, मी महेश भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण वैभवजी अंदाडे यांना सन्मानित करावं. आज सापगाव संघाला देखील आपण पाहणार आहोत. शहापूर सापगाव त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर. एक मुलाची उपस्थिती. थँक्यू सो मच. आणि आता पाहुण्यांच्या सन्मानानंतर पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या 13 आकड्यावरती. 11 धावा होत्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 2 धावा पेनल्टीच्या आपण ऍड केल्यात कारण की या स्पर्धेमध्ये काहीशे नियमावली आहे, ते नियमावलीनं तुम्हाला फॉलो करावं लागेल. आणि टीम जय बजरंग गोरसे बी संघ आपण कुठेही जाऊ नका, यानंतर तुमची मॅच असणार आहे. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये आरसलान आरसीसी पडगा टीम आपको स्पीडअप करना है. हो, पहिलाच बॉल पिक केलाय. पॉवरफुल फटका आहे. बॉल निघून जातोय मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांकरिता षटकार. एक धमाका पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीनं धावा फळकावरती टोटल 19 आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या.
त्यानंतर दुसऱ्या षटकाची आर्सलांच्या विपक्षामध्ये पहिल्याच बॉलवरती 6 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू आणि खूप लवकर ओळखलं चेंडूची लेंथ लाईन परकली आणि त्यानंतर पॉवरफुल पाठ पाहायला मिळाला. 6 धावा आला तिकडे. पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न केला पण इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, तितक्या कम्फर्टेबली खेळले नव्हते आणि आता विकेट मिळेल. बघा षटकार आला आणि षटकारानंतरचा गोलंदाजाचा कमबॅक खूप चांगला पाहायला मिळाला. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर परत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतात. जय आलेत क्रमांक 4 वरती. कृष्णा माघारी परतले गेले. त्यानंतर कृष्णाच्या समोर जर बघितलं गेलं तर सुजल देखील माघारी परतला आणि आता जय बॅटिंग करण्याकरिता स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 चालू असताना 2 चेंडूंचा तर खेळ समाप्त झाला. 3रा चेंडू प्रगतीपथावरती आहे. इथे पहा पुन्हा एकदा स्टंप अटॅक करायचा होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि या एका सिंगलच्या मदतीनं धावा फलकावरती जोडला जात आहेत 20 आकड्यावरती. 3-3 षटकांची आपण मॅच पाहतो. पहिल्या सत्रामध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला 2 षटकांच्या मॅचेस खेळायच्या आहेत कारण की आजचा मेगा फायनलचा दिवस आहे, त्यामुळे वेळ वाचवावा लागेल आपल्याला. आणि 30 षटकामध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळण्याकरिता तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी आहे आणि जर 15 मिनिटांमध्ये हाताळले नाही तर मग एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला इनफिल्डमध्ये आणावा लागेल. पुन्हा एकदा अक्रॉस द हँड खेळले गेले. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये गॅपमध्ये चेंडू आहे, त्यामुळे 4 धावा मिळतील आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढत आहेत. जाऊन पोहोचल्या गेल्या 24 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 24 धावा आहेत फळकावरती. फुलटॉस इकडे, फुलटॉस केलाय. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील, टिपली जाईल झेल आणि संपेल आणखी एका फलंदाजाचा खेळ. आणखी एक विकेट पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुलटॉस चेंडू केला होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावला गेला. हा विकेट क्रमांक 3 आहे आणि यावेळेस विकी देखील माघारी परत आहे. टॉप ऑर्डरचे 3ही बॅटर परतले गेले. धावा फळकावरती आहे टोटल 3 विकेट गमावताना 24 आकड्यावरती. 24 रन्स, 24 धावा फळकावरती. या षटकातील चेंडूचा खेळ समाप्त झाला. टोटल 5 आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील. नवीन बॅटर नवीन बॅटर सोन्याला आपण पाहतोय. बघूयात आता सोन्या किती चांगल्या पद्धतीने धावा बनवतो, किती वेगाने. सोन्या 50-50 आपण चर्चेत असलेलं नाव ऐकलंय, जो फार वेगावरती पळतोय. पण आता कांबे संघाकडनं सोना कशा प्रकारची बॅटिंग करेल आणि धावेंवरती स्वार राहील का पाहावं लागेल. 24 आकड्यावरती 3रा धक्का बसलाय. शेवटचा अंतिम चेंडू होता. सोन्या आले आणि त्यानंतर सोन्याला परतावा देखील लागेल. विकेट मिळाला. आणखी एक धक्का बसताना खूप चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त झाला आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 24 आकड्यावरती 12.00च्या ॲव्हरेजने धावा फळकावरती 24 बनवलात. पण सुरुवातीचे टॉप ऑर्डर्स आता मैदानाच्या माघारी परतल्यानंतर आता मिडल ऑर्डर्समध्ये जो दबाव आहे तो मिडल ऑर्डर्स धावा इथून कंटिन्यू करेल का. मिनिमम 10-12 धावांच्या सरासरीने किंवा 10 ते 12 धावा या 3ऱ्या षटकामध्ये आल्या तर एक चांगला फायटिंग टोटल पाहायला मिळेल. अदरवाईज मग चर्चा करावी लागेल लो स्कोरचीच. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धावा मिळाल्या 2 आणि त्याच्याच मध्यंतराने धावसंख्या फळकावरती टोटल आपण पाहतोय 24 आहेत.
बघा मी विनंती करेन की जर बॅट्समन लेट गेले तर मग टाइमआउटचं विकेट देखील देण्यात येईल आणि इंटरनॅशनल क्रिकेटच्या नियमावलीनुसार आपल्याला अशा आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील रूल्स फॉलो करावे लागतील. जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टाइमआउटच्या माध्यमातून जर फलंदाज आपण बाद दिलाच गेला आहे, आपण पाहिलंय श्रीलंकेच्या विपक्षामध्ये बांगलादेशची ती पारी चालू होती आणि अँजेलो मॅथ्यूज होते तिकडे आणि त्यांना विकेट टाइमआउटच्या माध्यमातून परतावं लागलं होतं. सो टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण इंटरनॅशनल क्रिकेटचे रूल्स यूज करतो, त्यामुळे जर वेळ तुम्ही जास्त घेतला बॅटर आतमध्ये पाठवण्याकरिता तर मग टाइमआउटच्या माध्यमातून देखील विकेट तुम्हाला परतवावं लागेल. सुरुवात करतोय आपण मॅचला. हेमंत आहेत गोलंदाजीवरती, षटक क्रमांक 3 आणि पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आलाय. धावा फलकावरती 24च पाहायला मिळत आहेत. दुसरा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, गॅपमध्ये चेंडू आहे त्यामुळे वन बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती वाढतायत, जाऊन पोहोचला गेला 28-28 आकड्यावर. धावा फलकावरती 2 चेंडूंचा खेळ समाप्त. तिसरा बॉल पुन्हा एकदा हवेत खेळलेत, क्षेत्ररक्षक यावेळेस पाठीमागे आहेत, टिपली जातीय झेल आणि आणखी एक धक्का. क्रमांक 5वा हा विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर गौरव मैदानामध्ये. अठ्ठावीस धावा फलकावरती आहेत. गौरवसाठी पहिलाच बॉल ऑप्समच्या बाहेर पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता, पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू पडला आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 28 धावा फलकावरती. प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहतोय टीम कांबे स्पोर्ट्स कांबे संघाला चांगली तर सुरुवात मिळाली होती, पण त्यानंतर विकेट खूप सारे गेले, त्याचमुळे की काय धाव्यांचा ओझ जे आहे, धाव्यांचं डोंगर जे ज्या पद्धतीने वाढवायचं होतं त्या पद्धतीने वाढवू शकले नाही. एक धाव तर बनवली, दुसऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे आणि फेकी करेपर्यंत 2 धावा तिकडे फलकावरती बनवल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने धावा फलकावरती जोडल्या जातात. 30 आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या 17 या डावातील शेवटचा अंतिम चेंडू. चला शेवटचा अंतिम चेंडू आहे. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केलेला, फक्त उंचीवरती चेंडू आहे आणि त्यानंतर विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. धक्का बसतोय. शेवटच्या अंतिम चेंडूवरती देखील धक्का आलाय. धक्का क्रमांक 6 आणि धावा फलकावरती आहे 30 विजयासाठी 31 धावांचं आव्हान असेल. सेकंड इनिंग्सला लगेच सुरुवात करायची आहे. यानंतरचा सामना चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध जय बजरंग गोरसई बी असा असेल. आणि पुढचा सामना संपल्यानंतर आपण केशव स्मृती टेंबवली आणि अनंता प्रतिष्ठान सापगाव यांच्या दरम्यान सामना खेळवणार आहोत. शोएब चिखलेकर यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. RCC पडगा
टीमसाठी. RCC राहुर संघ मैदानामध्ये आपल्याला आता बॅटिंग करताना पाहायला मिळेल. राहुर पडगा. चला मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आपण जाऊयात. उत्तरार्धामध्ये आपण जातोय. दुसऱ्या डावामध्ये आपण जात आहोत, जिथे प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती बनवल्या गेल्या होत्या. टोटल धावा फळकावरती जोडल्यात त्या म्हणजे 30 आणि 31 धावांचा वन आहे. 10.20च्या सरासरीने धावा फळकावरती बनवायच्यात. 31 धावांची गरज असेल म्हणजे सरासरीचा जर विचार केला तर 10 ते 11च्या सरासरीने धावा फळकावरती बनवायच्या आहेत. दोन सलामीचे बॅटर्स मारूफ आणि त्याच्या समूह आहेत. रहमान आणि मारूफची जोडी मैदानामध्ये पाहतोय. आणि जशी मॅचला सुरुवात केली जाईल आपण कॉम्बॉक्स मध्ये करतोय. चेंजेस तुमच्या समोर जोडले जातील अजय गरज सर. थैंक यू सो मच मोनिश पाटिल. मारूफ और रहमान की सलामी जोड़ी क्रीज पर. राहुल टीम के सामने 31 रनों की चुनौती. पहला ओवर लेकर विकी. पहली गेंद सामना करेंगे मारूफ. फुल टॉस, बढ़िया शॉट, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर के ऊपर से निकाल दिया है. 4 रन. दर्शनीय स्ट्रोक, क्लासिक स्ट्रोक के जरिए अपनी पारी का आगाज करते हुए बल्लेबाज मारूफ. 3 ओवर में 31 रनों का टारगेट ज़्यादा छोटा नहीं है और बहुत बड़ा भी नहीं है, लेकिन काम्बे टीम को इस मैच को जीतना है तो अच्छी गेंदबाजी तो करनी होगी. इस तरह की कमज़ोर गेंदें नहीं डाली जा सकती है. बैट पकड़ने का तरीका काफ़ी अलग है बल्लेबाज मारूफ का. अच्छी गेंद थी इस बार, ऑफ स्टंप के काफ़ी करीब थोड़ी जगह बनाई थी इस बार भी, लेकिन अब की बार बीट हुए. रिवर्स बैटिंग ग्रिप है उनका. ऐसे बहुत कम बल्लेबाज हालांकि देखने को मिलते हैं और ये टेनिस क्रिकेट में ही कुछ बल्लेबाजों को हमने देखा है. चाविंद्रा के मिक्की को हमने देखा है. भवाले के लिए एक सोपान भी ऐसे बल्लेबाज हुआ करते थे. और इस बार धीमी गति की गेंद, चकमा दिया और क्लीन बोल्ड. जबरदस्त वापसी करते हुए विक्की पहली सफलता प्राप्त की है तीसरी गेंद पर. मारूफ 4 रन बनाकर पेविलियन में लौटते हुए. आरसीसी राहुल टीम का पहला विकेट गिर गया है. पहली गेंद पर अच्छा शॉट खेला था, 4 रन प्राप्त किए थे, लेकिन उसके बाद बीट हुए और इस दफ़ा ऑफ स्टंप के काफ़ी बाहर निकल गए थे. गति में जो परिवर्तन था उसको परख नहीं पाए. नए बल्लेबाज को तुरंत पहुंचना है. देखिए समय बहुत ही कम है आज. समय के मामले में सहयोग करें, सभी टीमों से ये रिक्वेस्ट है. अगला मैच इस मैच की विजेता टीम और जय बजरंग गोरसई बी के बीच में. नए बैट्समैन शामिल. भी टीम में शामिल हैं. और क्या जीत में उनकी भूमिका रहेगी या फिर टीम पहले राउंड में बाहर हो जाएगी, ये देखने वाली बात है. खैर अभी भी काफ़ी सारा क्रिकेट बचा हुआ है. 15 गेंदों का खेल अब यहाँ से बाकी है. 15 गेंदों में चाहिए 27 रन. पावर प्ले चल रहा है. एक डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर, एक ऑन साइड में बाउंड्री पर फील्डर मौजूद है. उठा के खेल दिया है. फील्डर काफ़ी दूर नजर आ रहे हैं. पहली गेंद पर, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर. शानदार चौका. चौके से खाता खोलते हुए एक और बैट्समैन
शामिल के बल्ले से ये सुंदर स्ट्रोक, पावर प्ले का फायदा उठाते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। आप देख रहे इस समय जय बजरंग चषक 2025 बिनार का ये खूबसूरत डीडी ग्राउंड, जहां पर ये अंडर 24 चैंपियनशिप आपके सामने एक खूबसूरत टूर्नामेंट, युवाओं के लिए एक अच्छा मंच, अच्छा प्लेटफॉर्म है। गेंदबाज विकी अगली गेंद देकर राइट आर्म राउंड द विकेट। ओहो, लेंथ बॉल आड़े बैट से खेलने का प्रयास था लेकिन पूरी तरह से चूक गए। बाउंड्री लगने के बाद तुरंत वापसी करते हैं। स्कोर 8 और 23 रनों की आवश्यकता है। जिस तरह से खेल आगे बढ़ रहा है, ऐसे लगता है कि एक रोमांचकारी मैच हो सकता है। स्लोवर बॉल पिक किया है, उठा के खेल दिया है, फील्डर मौजूद है बाउंड्री पर डीप मिड विकेट पर। अच्छा क्षेत्र रक्षण और एक ही रन से संतुष्ट होते हुए बल्लेबाज शामिल। इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ राहुल टीम का स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। पहली बार राहुल की टीम खेल रही है अंडर 24 चैंपियनशिप में और खासा उत्साह उनके अंदर भी नजर आ रहा है, उनके खिलाड़ियों के अंदर इस टूर्नामेंट को लेकर। मौका तो है उनके पास, मैच को जीत सकते हैं, लेकिन बचे हुए 2 ओवर्स में अच्छी बैटिंग करनी होगी। मैच वैसे देखा जाए तो अभी इवनली पॉइज कहा जा सकता है, क्योंकि 2 ओवर्स में 22 रनों की आवश्यकता है। चलिए तुरंत फील्ड सजाना है प्लीज, काम्बे टीम के कैप्टन। रहमान को एक भी गेंद खेलने का मौका नहीं मिला। पहले ओवर में पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है और अभी भी रहमान नॉन स्ट्राइकर से इन पर है। चलिए स्पीड अप करें प्लीज, बहुत ज़्यादा समय लिया जा रहा है। काम्बे टीम के कैप्टन, पेनल्टी हो सकती है। नेवर लेकर गेंदबाज कृष्णा तैयार होते हुए। मुजम्मिल चिकलेकर, इनकी ओर से भी ऑल द बेस्ट आरसीसी राहुल के लिए। फुल टॉस गेंद मिस कर बैठे, कमज़ोर गेंद थी, फ़ायदा नहीं उठा पाए यहाँ पर बल्लेबाज। और इस तरह की गेंदों का फ़ायदा उठाना होगा। मैच को जीतना है तो कमज़ोर गेंदों को आप बख्श नहीं सकते हो। 5 खिलाड़ी इस समय बाउंड्री पर। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट। इस बार टर्न भी है गेंद, लेकिन दिशा इन ऑफ स्टंप के पहले ही काफ़ी बाहर पिच हुई थी। बैट्समैन को बीट ज़रूर किया था, उंगलियां फेरते हुए गेंद पर। अतिरिक्त रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर। एक बार फिर से कृष्णा इस बार आगे निकले हैं, खेलना चाहते थे, ऑफ साइड में गेंद जा रही है मिड ऑन की तरफ। वहाँ पर फील्डर तेजी से झपटे थे गेंद पर, लेकिन फंबल कर बैठे और उसका फ़ायदा उठाते हुए एक चीकी सिंगल कंप्लीट किया है वहाँ पर बैट्समैन शामिल ने। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन और 20 रनों की आवश्यकता है। मात्र 10 गेंदों का खेल शेष। रोमांचक स्थिति में पहुंचता हुआ ये मैच। अब रहमान के पास स्ट्राइक। ओ बढ़िया गेंद, ऑन साइड में खेलने का प्रयास। अच्छी रफ्तार भी है, थोड़ा तेज गति से गेंदों को बाहर की तरफ काट रहे हैं दाहिने के बैट्समैन के विरुद्ध। अच्छी गेंदबाजी करते हुए इस ओवर में कृष्णा। एक बार फिर से लेफ्ट आर्म राउंड द विकेट। इस बार फुल टॉस है, उछाल दिया है, गेंद हवा में, फील्डर उसके नीचे, वाइड डिप मिड विकेट पर, कोई गलती नहीं, बैट्समैन आउट। रहमान खाता भी नहीं खोल पाए। ओपन करने का मौका जरूर मिला था उनको, लेकिन निराश किया उन्होंने। 0 पर आउट होकर पेविलियन में लौटते हुए 11 पर लगा है दूसरा झटका आरसीसी राहुल को। नए बल्लेबाज हेमंत आए हैं अब बल्लेबाजी के लिए।
यहाँ पर ये मैच थोड़ा सा फंसता हुआ नजर आ रहा है आरसीसी राहुल के लिए। अगली गेंद इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर रखा है, वाइड लेंथ अच्छी थी और गेंद टर्न भी हो रही है, लेकिन अतिरिक्त रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन, 19 रनों की जरूरत, मात्र 8 गेंदें शेष। एक और वाइड, अब 8 गेंदों में 18 रनों की जरूरत है, स्कोर 13 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अतिरिक्त रन जरूर दिए हैं इस ओवर में कृष्णा ने, लेकिन उसके अलावा बड़े शॉट्स बल्लेबाज नहीं खेल पाए हैं। इस बार बड़ा शॉट मिड ऑन को क्लियर करते हुए स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेल दिया है, लॉन्ग ऑफ से फील्डर पहुंचे हैं, बढ़िया कमिटमेंट, बढ़िया फील्डिंग और केवल एक ही रन, दूसरा रन भी नहीं ले पाए बल्लेबाज। शॉट जरूर अच्छा था लेकिन ज्यादा रन्स नहीं मिल पाए, स्कोर बढ़ता हुआ 14 रन, 2 विकेटों के नुकसान पर। जल्दी जल्दी गेंद डालते हुए यहाँ पर कृष्णा, खूबसूरत गेंद, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कटती हुई, छकाया पूरी तरह से बैट्समैन को और इसके साथ ही ये शानदार ओवर समाप्त होता हुआ कृष्णा का। 2 ओवर का खेल समाप्त, स्कोर 14 रन, 2 विकेटों के नुकसान पर आरसीसी राहुल। अब आखिरी ओवर का खेल शेष है, 17 रनों की जरूरत राहुल टीम को यह मैच जीतने के लिए। काम्बे टीम मजबूत स्थिति में नजर आती हुई, लेकिन यहां से भी पलटवार किया जा सकता है, 17 रन आखिरी ओवर में बन सकते हैं। पहली 2 गेंदें काफी महत्वपूर्ण रहेगी, कुछ बड़े शॉट्स वहां पर बल्लेबाज खेलने में कामयाब हो जाते हैं, बाउंड्रीज आती है तो जरूर गेंदबाज पर दबाव डाला जा सकता है। और अब आखिरी ओवर की बागडोर संभालने के लिए तैयार होते हुए सुजल। वक्त बर्बाद ना करे, खिलाड़ियों से रिक्वेस्ट है। काम्बे 11 काम्बे और आरसीसी राहुल के बीच में चलता हुआ यह पहले राउंड का मैच। 6 गेंदे 17 रन, स्ट्राइक पर हेमंत, बढ़िया शॉट, गेंद को निकाल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, 4 रन, 1 बाउंड चौका। बहुत ही शानदार टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे, ये गेंद थोड़ी अंदर की तरफ आ रही थी, हुक किया और बिल्कुल गैप में खेला हुआ स्ट्रोक, फाइन लेग और स्क्वायर लेग के दरमियान से 4 रन। महत्वपूर्ण बाउंड्री पहली गेंद पर इस आखिरी ओवर में, और अब कहीं ना कहीं दबाव गेंदबाज पर जरूर रहेगा। यहां से सुजल को वापसी करनी होगी। 5 गेंदों का खेल बचा हुआ है, 13 रनों की आवश्यकता आरसीसी राहुल को। फील्डिंग की जमावट, एक शॉट फाइन लेग, एक शॉट थर्ड मैन, पॉइंट पर एक फील्डर, डीप एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, ऑन साइड में मिड ऑन, सर्कल के अंदर डीप मिड विकेट है, एक डीप स्क्वायर लेग। ओ यहां पर अपील हो रही है और आउट। अंपायर की उंगली आसमान की ओर, लेग बिफोर विकेट। जबरदस्त वापसी करते हुए गेंदबाज सुजल, तीखा जवाब दिया है उन्होंने बाउंड्री को। बॉलिंग स्वीप लगाने का प्रयास था वहां पर बैट्समैन का, लेकिन चूक गए गेंद की लाइन को और स्टंप्स के सामने पाए गए हैं। चौका लगाने के बाद पेविलियन में वापसी होती हुई हेमंत की। अब समीकरण 4 गेंदे और 13 रन, चेजिंग कंपलसरी। 2 बड़े स्ट्रोक्स की आवश्यकता बची हुई 4 गेंदों में आरसीसी राहुल को। 13 रन बनाने हैं, मात्र 4 गेंदे शेष। नए बैट्समैन क्रीज पर पहुंचते हुए सोहेल आए हैं। सोहेल क्या हीरो बन सकते हैं अपनी टीम के लिए, यह देखने वाली बात है, लेकिन बड़े शॉट्स खेलने होंगे। अगली गेंद लेकर सुजल, बढ़िया गेंद, अच्छी रफ्तार थी, ऑफ स्टंप के करीब से बैट्समैन को बीट करती हुई गेंद सीधे विकेट कीपर के पास। गेंद के लाइन में जाए बगैर खेलने की कोशिश, इस तरह से शॉट खेलते हुए मैच नहीं जीता जा सकता है। अच्छी टाइमिंग के साथ बल्ले के बीचों बीच लेकर खेलना होगा, गैप में खेलना होगा या फिर हवाई फायर करने होंगे। 3 गेंदे 13 रन। फुल टॉस बनी थी लेकिन मिस टाइम स्ट्रोक, गेंद जा रही है कवर्स में, फील्डर डीप में से आते हुए, अच्छा क्षेत्ररक्षण, 1 ही रन मिलेगा। स्ट्राइक रोटेट करते हुए सोहेल, अब बची है मात्र 2 गेंदे और 2 छक्कों की जरूरत है। स्ट्राइक इस समय शामिल के पास। 2 बड़े हिट्स अंतिम 2 गेंदों पर चाहिए राहुल टीम को। वैसे गेंदबाजी काफी अच्छी रही है पिछला ओवर कृष्णा का, खासतौर पर सिर्फ 5 रन दिए। इस ओवर में भी अभी तक पहली गेंद पर चौका लगने के बाद अच्छी वापसी की है सुजल ने। महत्वपूर्ण गेंद,
ओ यहाँ पर ग्लांस करने का प्रयास था, जबकि बड़े स्ट्रोक की आवश्यकता थी, ठीक तरह से खेल भी नहीं पाए। बिंदी गेंद और इसके साथ ही अब ये मुकाबला पूरी तरह से झुकता हुआ कांबे 11 कांबे के पक्ष में। कांबे की टीम जीत की तरफ अग्रसर होती हुई। गुरसई बी टीम के कैप्टन, आपको टॉस के लिए आना है टॉस बॉक्स में। आखिरी गेंद बिल्कुल ब्लॉक होल में, हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था, उसमें भी ज़्यादा सफल साबित नहीं हो पाया और इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ। मैच को आखिरकार जीत लिया है कांबे 11 कांबे टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस टीम कांबे एंड हार्ड लक आरसीसी राहुल। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी सुजल, 9 रन भी बनाए थे और आखिरी ओवर में अच्छी गेंदबाजी भी की उन्होंने। हालांकि कृष्णा का भी अच्छा योगदान था उनकी टीम के लिए, लेकिन सुजल चुने गए हैं मैन ऑफ द मैच।